चित्रपट, नाटक, गाणे कायम रसिक मायबापांच्या मनोरंजनासाठी बनवले जातात. मात्र सध्या समाजाचा मानसिक कल लक्षात घेता त्यांच्यातला शृंगार, क्रूरता अधिक वाढवून दाखवण्याचा प्रयत्न बॉलिवूडमध्ये दिसतोय. या चित्रपटांच्या नादी लागून कोण कोणत्या पातळीला जाईल हे सांगता येत नाही. प्रेमाचा खरा अर्थ त्याग असतो हे जाणून घेण्यासाठी शरीरावरच प्रेम नसावं लागतं. पुण्यात अशीच एक मर्डर मिस्ट्री समोर आली आहे, ज्यात पोटच्या 2 मुलांकडून आपल्याच बापाने त्यांची आई हिरावून घेत स्वतःच्या प्रेयसी सोबत सुखी आयुष्याचे स्वप्न पाहिले होते. दृश्यम स्टाईल मर्डर अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण दृश्यम पाहूनच मर्डर केल्याची कथा तुम्ही ऐकली नसेल. पुण्यात मात्र हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणात पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपी पतीने दिली. मात्र पोलिसांच्या तपासात एक वेगळाच प्रकार समोर आलाय. आता हे प्रकरण नक्की काय, गुन्हा नक्की घडला कसा, सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. नाव समीर पंजाबराव जाधव. कामाच्या शोधात पुण्यात आलेला तरुण. फॅब्रिकेशनचे काम करत आपल्या कुटुंब चालवायचा. कुटुंबात पत्नी आणि 2 मुलं. मात्र वरवर दिसणाऱ्या सुखी कुटुंबात सारं काही अलबेल होतं. समीर याचे बाहेर अनैतिक संबंध होते जे त्याची पत्नी अंजलीला माहित नव्हते. पण त्या दोघांच्या प्रेमात आडवी येते म्हणून तिला बाजूला करण्यासाठी समीर नाना तऱ्हेचे प्रयत्न करत होता. कधी तिच्या मागोमाग बाजार मंडईमध्ये जाऊन याला का बोललीस, त्याला का बोललीस म्हणून परेशान करायचा. मोबाईल चेक करून मारझोड करायचा. हे सगळं प्रकार त्या दोघांसाठी नित्याचेच झालेले. पण समीरने अनेक प्रयत्न करूनही तिचे काही संबंध असल्याचे किंवा ती गैरवागत असल्याचं त्याला आढळून आलं नाही. बिना पुरावे तिला घटस्फोट देणं शक्य नव्हतं. त्याच वेळी त्याच्या गुन्हेगारी डोक्याने पुरावे तयार करायला सुरुवात केली. पेशाने शिक्षिका असलेल्या अंजलीच्या मोबाईलवरून तो त्याच्याच मित्रांना मेसेज करू लागला. असे 2-3 व्यक्तींसोबत बोलल्याचे पुरावे जवळ करून तो अंजलीशी वाद घालू पाहत होता. मात्र स्वच्छ स्वभावाची आणि निर्मळ चारित्र्याची अंजली मात्र समीरचा टिकाव लागू देत नव्हती. अखेरीस शेवटचा पर्याय म्हणून तिला रस्त्यातून बाजूला करण्याचं त्याने ठरवलं. त्यासाठी आधार घेतला तो दृश्यम चित्रपटाचा. अजय देवगणचा हा चित्रपट 2 भागात आहे. दोन्ही भागात मर्डर मिस्ट्री सोडवण्यात अपयश येतं. समीरने तब्बल 5 ते 6 वेळा पाहून अखेरीस प्लॅन ठरवला. काकडे नावाच्या इसमाकडून पुण्याच्या शिंदेवाडीत त्याने एक गोडाऊन 16,000 रुपये महिना देऊन भाड्याने घेतलं. तिथे एक लोखंडी भट्टी तयार करून ठेवली. पखारीतून लाकडांनी भरलेली 2 पोती विकत आणून ठेवली. त्यानंतर समीरनं पत्नी अंजलीचा काटा काढण्यासाठी 26 ऑक्टोबरची तारीख ठरवली. दिवाळीचा दिवस. मुले नातेवाईकांकडे नेऊन ठेवली. घरी दोघेच असल्याने आपण बाहेर फिरायला जाऊ, आपल्यात असलेले गैरसमज दूर करू असं सांगत पत्नी अंजलीला कारमध्ये फिरायला नेलं. नवले ब्रिज मार्गे खेड, शिवापूर, मर्याई घाट परिसरात फिरवलं. परतीच्या प्रवासात शिंदेवाडी इथे आपले नवीन गोडाऊन दाखवण्याच्या निमित्ताने तिला तो आत भट्टीजवळ घेऊन आला. चटईवर बसून पत्नी सगळे गैरसमज आता दूर झाले म्हणून आनंदाने भेळ खात होती. समीरने मागून येऊन तिचा गळा दाबला आणि खेळ खल्लास केला. बाजूची भट्टी पेटवून त्यात अंजलीला टाकून दिलं. वरून दोन्ही लाकडांचे पोते ओतून संपूर्ण राख होईपर्यंत तो तिथेच बसून होता. पहाटे सगळं आवरल्यावर त्याने राख पोत्यात भरली. जवळच्या नदी पात्रात ती सोडून दिली. वापस येऊन ती भट्टी तोडून टाकली. भट्टीच्या विटा देखील फोडून फेकून दिल्या. सगळे पुरावे नष्ट केल्याची खात्री करून 27 ऑक्टोबरला नातेवाईकांना फोन करून अंजली पळून गेल्याचं सांगू लागला. 28 ऑक्टोबरला वारजे पोलिसांना त्याने अंजलीबाबत माहिती दिली. मात्र राजगड पोलिसांच्या हद्दीत भाग येत असल्याने इथून पुढे तपास ते करतील असं समीरला सांगितलं. समीर त्या दिवशी घरी आला. मात्र तो वारंवार वारजे पोलिसांना पत्नीविषयी अपडेट विचारायचा. अखेरीस वारजे पोलिसांनी त्याच्या हद्दीत तपास करायला सुरुवात केली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दोघे रात्री बाहेर कारमधून जाताना दिसून आले. पत्नी मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायला गेली आणि परत आलीच नाही. ही केस नोंदवताना दिलेली माहिती साफ चुकीची असल्याचं दिसल्यावर पोलिसांना पहिल्यांदा समीरवर संशय आला. त्याला साधी चौकशी करण्यासाठी बोलावलं. आता त्याच्या उत्तरांमध्ये तफावत आढळली. अखेरीस 3rd डिग्री लावताच तो पोपटासारखा बोलायला लागला. पत्नीवर संशय असल्यामुळे तिचा मी खून केल्याची कबुली त्याने दिली. पण शेवटी पोलिसांनी त्याचा मोबाईल पाहिल्यावर त्याचेच बाहेर अनैतिक संबंध होते निष्पन्न झालं. आता ही सगळी घटना बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.